चला तर मंडळी, आज बनवूया वरणातील चकोल्या। आता यालाच काही ठिकाणी वरणफळ असे सुद्धा म्हणतात। हे वरणफळ मला लहानपणीची आठवण देतो। लहान असताना आई बनवायची आणि आता लग्नानंतर कितीतरी वर्षांनी हे मी पहिल्यांदा बनवते। आता याकरिता मी तुअर डाळीला स्वच्छ 2 पाण्याने धुवून त्यामध्ये कापून घेतलेला टोमॅटो आणि हळद घालून घ्यायचा आणि या डाळीला कुकरमध्ये लावून 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर चकोल्यांकरिता पीठ मळून घ्यायचं आहे। तर परातमध्ये मी कणिक घेतलेली आहे आणि त्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद घालून हे पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर शिजलेलं वरण घोडून घ्यायचं आणि फोडणी करण्याकरिता एका कढाईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि लसूण घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर मिरची आणि कढीपत्ता घालून त्यामध्ये घोडून घेतलेलं वरण सोडून घ्यायचं आणि पाहिजे तेवढं पातळ करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालून त्याला उकळी येईपर्यंत सोडून द्यायचं। आता वरणाला उकळी येईपर्यंत इकडे आपण चकोल्या बनवून घेऊया। तर त्याकरिता कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला या प्रकारे लांब करून त्याची चकोली बनवून घ्यायची। तर अशाच प्रकारे बाकी सगळ्या चकोल्या इथे मी बनवून घेतलेल्या आहेत। वरण उकळल्यानंतर त्यामध्ये या चकोल्या आपल्याला सोडून द्यायच्या आहे आणि छान अशा त्या शिजू द्यायच्या आहे। शिजल्यानंतर चकोल्या वरती येतात आणि या प्रकारे फुगतात। आता इथे आपल्या चकोल्या शिजलेल्या आहेत, तर यावर कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्यायची। आता या रेडी झालेल्या चकोल्या तुम्ही त्यावर तूप घालून खा किंवा मग अशाच खा। मला तर त्या नुसत्या अशाच आवडतात। तर मग जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा मग असं काहीतरी वेगळं खावंसं वाटतं तर या चकोल्या नक्की ट्राय करा। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।